अहो दाजी अजून किशोरवरच आवरलं सर अजून का आवरू म्हणजे अहो मला पुरगी बघायला जायचं नव्हे दिदीन काय बोलले ए दिदे दाजी काय सांगितलंच नाही अरे सांगितलं ह्यासनी खरं हे मी चावरा नाही मी काय करू. हे बघ तुला सरळ सरळ सांगतो जी पोरगी बघायला चाललाय ना तुमचं तुम्ही जावा तर माझं लग्न करताना माझा निर्णय चुकलाय नको ते पायावर धोंडा मारून घेतलोय. काय धोंडा ए सरक रे जरा तिकडं. मी आल्यापासून किती बदल झाला माहितीये काय किती सुधरवलंय ह्या माणसाला माहितीये का दादा आणि मला धोंडा म्हणतो. बघितलंच काय थांबत्या काय बघ म्हणून म्हणतोय मी येऊ धोंडा पायावर मारून घेतलो. काय मी धोंडा अरे काळ्या रानातला मातीचा हेंटा पडलाय की हो गळ्यात हेंटा. दाजी ग बसा की दाजी अगं दिदी काय धोंडा माती लावल्यास अगं ह्या मुरमाच्या हेंट्याचा विचार करा की 35 वय झाले अहो लग्नाचं माझ्या काहीतरी बघा भांडू नका. मला काळ्या मातीचा हेंटा म्हणतीस अगं काळं म्हणजे मोत्याचं जाळं असते मोत्यात जाळं तू चालेस काळ्या मातीत शेणखतासारखी माझं काहीच पिकू दिली नाहीस. काय पिकू दिलं नाही अहो मी हाय म्हणून तर टिकली दुसरी कोण असती की नाही कधीच गेली असती. हा तूच दुसरी आहेस. दुसरी आज लाज वाटते काय दुसरी म्हणायला. लाज वाटते म्हणजे माझ्याच काढल्यास तू लाज काढायला लाज तर पाहिजे माणसाला. काय मला एवढं कळतंय नाही, हा? दाजी राहू काय दे. काय दिलंय तुम्ही मला लग्नात सफारी ती बी फाटली. अरे फाटलं म्हणजे अर्धा दीड वाज सुटलाच म्हटल्यावर फाटणार नाही तर काय होणार रेड्यासारखं काय नुसतं ते नाही सुटलाय. चल तुमचं तुम्ही लग्न करायचं जावा तिकडं. अहो मला माझं अजिबात लग्न हो दाजी लग्न माझं लग्नाचा विचार करा हो दाजी माझ्या भावना करा की दाजी दाजी पृथ्वीवर नुसतं हेल्पाट बोलू माझा दाजी लक्ष माझ्या लग्नाचं बघा